हो आपण पाहतो की गेल्या अनेक वर्षांनंतर एवढा मोठा प्रमाणात विसर्ग सोडण्यात आलाय. अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेलेले आहे. परिस्थिती भयंकर आहे. काय सांगा? परिस्थिती खरोखर खूप भयंकर आहे. नागरिकांना विनंती हीच आहे, आता आपण इथं मागं पाहू शकतो पाण्याची नदीचा प्रवाह कुठे आहे आणि नदी वाहती कुठून असते. खर तर याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. जलपर्णी बरोबर झापे, आता मी नंदोर साहेबांनाही फोन केला होता की आपण झापे जर पावसाळ्यात काढले असते. ते म्हटले तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण काही शेतकऱ्यांनी पण मागणी केली. पावसाची पण परिस्थिती अशी होती की पाणी नव्हतं, म्हणून आपण काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या विनंतीला ठरवून की ते झापे आपण ठेवलेत. परंतु त्यांनाही अंदाज नव्हता किंवा आपल्या कोणालाच अंदाज नव्हता. पण मात्र प्रचंड पाऊस झालाय आणि या पावसामध्ये मात्र आपल्या अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होते. खर तर प्रशासनाने शासनाच्या दरबारी जाऊन या शासनाचे या खर तर नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पाणी ओसरल्यानंतर केले पाहिजेत. कारण वावरच राहिली नाही. मला वाटतं इथून आता अनेक एकर क्षेत्र 5-6 एकर त्या गोसावी बाबाच्या मंदिरापासून खाली हीच परिस्थिती आहे. आता आम्ही आलो पाहत आलो. आमच्याकडे सुद्धा नारायण गावात आमच्या इंदिरानगर मधली अनेक घरं पाण्याखाली आहेत. पलीकडे काही घरं पडलीत, एखादं घर पडलंय. नुकसान प्रचंड आहे. पण एवढं करून नागरिकांना विनंती हीच आहे की पाण्याशी खेळू नका, पाण्याच्या जवळ जायचा प्रयत्न करू नका. आपला जीव वाचला तर या बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील. त्यासाठी प्रयत्न आपण सगळ्यांनी करा. मुलांना विशेष करून तरुण पोरांना, आमच्याकडे काही जण पाण्यात पुरात उड्या मारत होते पोहायला. विनंती तुम्हाला सगळ्यांना हीच आहे, काय होईल पाण्यामध्ये काय असेल आपल्याला सांगता येत नाही. आपल्या जीविताशी खेळून आपल्या कुटुंबाला देखील मोठा आघात होऊ शकतो, ती एक काळजी घ्या. त्याचबरोबर लाईटच्या पोलांपासून सुद्धा बाजूला थांबलं पाहिजे. मोटारींच्या बाबतीत सुद्धा तीच परिस्थिती आहे. मोटार वाहून गेली तर चालेल एक वेळ, पण त्याला करंट जर उतरला तर आपल्याला सांगता येणार नाही कुठं उघडं पडलंय, पावसाच्या पाण्याने कुठं करंट उतरलंय आपल्याला काही माहीत नसते. आणि त्या माध्यमातून त्याचबरोबर खर तर ज्यांचा सापांचा आदिवास आहे हा सगळा, अनेक साप आता बाहेर येतात, तो सुद्धा एक धोक्याचा प्रसंग होऊ शकतो. या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेतली तर निश्चित स्वरूपात याच्यातून जे काही नुकसान होते शासन दरबारी आपण त्याची मागणी करून निश्चित स्वरूपात शेतकऱ्यांसाठी आपल्याला काय करता येईल आपण तो प्रयत्न करू. परंतु आता मात्र याच्यातून तर सध्या आपण काय बाजूला होऊन आपण काय करू शकतो यासाठीचा प्रयत्न निश्चित स्वरूपात करू. नागरिकांना मात्र निश्चित स्वरूपात काळजी घ्यावी. नाही, आता गरजे मॅडम येऊन गेल्यात, पाहून गेल्यात, त्याही सगळीकडे फिरतात, आपणही सगळीकडे फिरतोय. प्रशासन पंचनामे करतील, त्याला वेळ लागेल सगळ्याला. परंतु आजची परिस्थिती ही आहे की आपण आपल्या सगळ्यांना एकमेकांना जपलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे. पाऊस चालू आहे. आपल्या मेन नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. अनेक ठिकाणी शेतामध्ये असले घरामध्ये पाणी घुसलेलं आहे. अनेक ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. काय माहिती प्रशासनाकडे काय उपाय? सर, काल आपल्या जुन्नर तालुक्यातच मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे. मीना नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू आहे. आवश्यक त्या ठिकाणी ज्या नदीच्या कडेला जे कुटुंब आहेत तर त्या कुटुंबांना आपण स्थलांतरित केलेलं आहे. म्हणजे वारुवाडी येथील नदीच्या कडेला जे हिरम कुटुंब राहणारे होते, तिथं 5 कुटुंब होते. त्या कुटुंबांना स्थानिक सरपंच असतील, पोलीस पाटील असतील, महसूल प्रशासन असेल आणि ग्रामपंचायत असेल, तसंच पोलीस प्रशासन यांच्या सहाय्याने आपण त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलेलं आहे. तसेच जिथे जिथे आवश्यक आहेत रस्ते बंद करणं, पूल बंद करणं, त्या ठिकाणी आपण बंद केलेले आहेत. आता आपण हिवरेतर्फे नारायणगाव या ठिकाणी उभे आहोत. येथील हा जो बंधाऱ्यावरून पाणी पडत आहे तर इथला सुद्धा पूल आपण वाहतुकीसाठी बंद केलेला आहे. मौजे खोडद येथील पुलावरून पाणी पडत आहे, तिथला पण आपण रस्ता सद्यस्थितीमध्ये वाहतुकीसाठी बंद केलेला आहे. हो, शेताचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. ही पूर परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर जिथे जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी सर्व ठिकाणी पंचनामे केले जातील. अनेक नागरिक नदीकाठी आहेत, त्यांना काय आवाहन करा, काय सांगा? मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करते की नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे, तरीही आवश्यकता नसताना मुळातच घराच्या बाहेर पडू नये आणि पाण्यात कुणीही उतरण्याचं धाडस करू नये. आपल्या जीवाची आणि संबंधित आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. मोठ्या प्रमाणात पाणी आपल्या गावात शेतावर शिरलेलं आहे, काय सांगा?
खरं तर आज तिसरा दिवस आहे की मुसळधार पाऊस आपल्या इकडे होत आहे आणि त्याचंच पर्यावरण म्हणजे मीना नदीला आलेला हा पूर की जेणेकरून नदीच्या काठचं जे म्हणजे जीवन आहे ते थोडंसं विस्कळीत झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पण अशा वातावरणात देखील सर्वात महत्त्वाचं आहे की आपण आपली स्वतःची काळजी घेणं की आणि स्पेशली सांगायचं झालंच तर शेतकऱ्यांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. मग ते वेगवेगळ्या माध्यमातून असू देत, शेतामध्ये गेल्यानंतर विजेपासून स्वतःचं संरक्षण करणं असेल किंवा पाण्यातून न जाता या पुराचा म्हणजे पुरामध्ये न जाता स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि हे जे आहे हे नैसर्गिक संकट आहे, इथे आपण आपली काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की ही नैसर्गिक आपत्ती जरी असली तरी यातून आपण सर्वांनी सुखरूप बाहेर पडणं गरजेचं आहे.